स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षांना असे प्रश्न असतात. सर्वोदया 3.2/3 वजा 2.1/4 अधिक 7.2/3 या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. त्यासाठी 3 त्रिक 9, 9 मध्ये 2 मिळवलं 11/3 वजा त्याच पद्धतीनं छेदानं या पूर्णांकाला गुणायचं. 4 दुनी 8 अंश मिळवायचा 9/4 अधिक 7 त्रिक 21 आणि 2 23/3 या ठिकाणी पहिला या ठिकाणी अपूर्णांक आणि शेवटचा छेद समान आहे. 23 आणि 11 3 1 4 2 1 3 34/3 वजा 9/4 छेद सारखा नाही, त्रिकच गुणाकार 4 चौक 16 6 1 4 त्रिकोण 12 1 13 वजा 9 त्रिक 27 भागिले 3 चौक 12 या ठिकाणी 16मधून 7 गेले उरले 9, 13मधून 3 गेले उरले 10 भागिले 12. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर काढायचे असल्यावर 12 9वे अष्टोदर्शे उरला 1, 12 भागलेल्या 9.1/12 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीनं अचूक प्रश्न सोडवा. पर्यायामधलं नक्की अचूक उत्तर मिळेल. धन्यवाद. विस्तार करा आहे 7m वजा 3n वजा 4k कंसाचा वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग 7mचा वर्ग एकूण 50m वर्ग अधिक वजा 3n कंसाचा वर्ग 9n वर्ग अधिक 4k कंसाचा वर्ग 16k वर्ग. पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 7 त्रिक 21 दुनी 42 वजा 42mn. दुसरं तिसरं पद वजा वजा अधिक 4 त्रिकोण 12 त्याचे दुप्पट अधिक 24nk आणि शेवटी वजा अधिक वजा पहिलं तिसरं 7 चौक 28 दुनी 56 वजा 56mk. ओके. पुन्हा एकदा पहिल्या पदाचा वर्ग 7mचा वर्ग 49m वर्ग ऋणाचा वर्ग धन असतो 3n 9n वर्ग 4k 16k वर्ग पहिलं दुसरं 7 त्रिक 21 दुनी 42 वजा 42mn अधिक वजा वजा दुसरं तिसरं वजा वजा अधिक 4 त्रिकोण 12 12 2 24nk पहिलं तिसरं 7 चौक 28 दुनी 56mk अधिक वजा वजा. अशा पद्धतीनं अचूक सूत्राचा वापर करा. अचूक उत्तर मिळेल. विस्तार सूत्र अचूक वापरा. धन्यवाद.